श्री सोमेश्वर महादेव मंदिर नौका विहार। नमस्कार मित्रांनो, आज पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओ आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे। आज पुन्हा एकदा मी नाशिक येथे श्री क्षेत्र सोमेश्वर महादेव मंदिर येथे आलेलो आणि येथे आल्यावर नौका विहाराचा आनंद घेण्यासाठी मी नौकेत बसायला आलेलो आहोत। श्री सोमेश्वर महादेव मंदिर येथील हे नौका विहार खूप प्रसिद्ध आहे आणि श्री सोमेश्वर महादेव मंदिर हे गंगापूर गावाजवळील गोदावरी नदीवर वसलेले एक मंदिर आहे। अशा प्रकारे आम्ही आलेलो आहोत या नौकेत बसायला। सर्वात प्रथम म्हणजे भीती वाटत होती का, कारण कुठल्याही प्रकारचे लाईफ जॅकेट इथे पुरवले गेलेले नव्हते। असो आम्ही नौकेत बसायला सुरुवात केलेली आहे। सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही नौका इलेक्ट्रिक म्हणजे ती ऑटोमॅटिक चालते त्याची नाही, हाताने वल्लव रे नाकवा वल्लव वल्लव टाईप आहे। घाबरता का जरा सांभाळून, आम्ही कधी बसत नाही पुढे। अरे वल्लव हे मी पण चप्पू हे करू। चला रे बाबा चला चला। अशा प्रकारे आम्ही संपूर्ण कुटुंब नौकेत बसून नौका विहाराचा आनंद लुटण्यास निघालेलो आहोत। आणि हे पहा नाकवा त्या बोटीवरील, आणि हे पहा नाकवा त्या बोटीवरील जे वल्लव आहे त्याला फिरवतोय। वल्लव रे नाकवा हो वल्लव रे। अशा प्रकारे वल्लव फिरवत नाकवा आम्हाला आता या गोदावरी नदीवरनं एक धबधबा सारखा जे ठिकाण आहे त्या ठिकाणी घेऊन जाणार आहे। आणि खरंच खूप मेहनत लागते या गोष्टीला। ही अशी नौका इतकी जी बोट आहे, ही जी होडी आहे, ही होडी तिथपर्यंत घेऊन न्यायची म्हणजे खरंच खूप ताकद लावावी लागते। पावसाळ्यात उथळी भरून वाहणारी दक्षिण गंगा अर्थात गोदावरी नदीचे रूप बघण्यासारखे असते। या नदीवरील सोमेश्वर धबधबा हे नाशिककरांच्या पसंतीचे ठिकाण आहे। या धबधब्याला दूधसागर धबधबाही म्हणतात। ज्या ठिकाणचे सध्या आम्ही आनंद लुटत आहोत ते म्हणजे सोमेश्वर मंदिर, जे नाशिकच्या उत्तरेस म्हणजेच नाशिक गंगापूर रस्त्यानजीक सुमारे 4 किलोमीटर अंतरावर गोदावरी नदीच्या काठी हे भगवान महादेवाचे मंदिर आहे। असे म्हटले जाते ते स्वयंभू सोमेश्वर प्रकट झालेले आहेत। त्या स्थळावर सोमेश्वराचे आद्य मंदिर असून मंदिराखालून गुप्त गंगा वाहत असून ती जवळ असलेल्या एका झाडाखालून प्रकट झालेली आहे। तिचा प्रवाह अव्याहत चालू असतो। खूप सुंदर असे धबधब्याचे दृश्य। या धबधब्याचे वैशिष्ट्य म्हणजे खडकावरून कोसळणारे पाणी व रुंद अधिक असल्यामुळे नयन मनोहर दृश्य बघावयास मिळते। जास्त रुंदीचा धबधबा म्हणून तो परिचित आहे, पण एक मात्र खरे आहे की इथे पोहण्यासारखे साहस करणे मात्र धोक्याचे आहे। बाकी फोटो सेशनसाठी एकदम उत्तम डेस्टिनेशन आहे।
अशा प्रकारे आमचा बोटिंगचा आनंद लुटून आम्ही झालेलो आहोत आणि खूप छान नौका विहार श्री सोमेश्वर श्री क्षेत्र महादेव मंदिर या ठिकाणी आपणही जरूर यावे, नौका विहार करावे आणि श्री सोमेश्वर महादेव मंदिरात जाऊन महादेवाचे दर्शन देखील घ्यावे। व्हिडिओ आवडल्यास लाईक करावे, चॅनलवर पहिल्यांदा आल्यास सबस्क्राईब करावे। खास आपल्यासाठी आपली मराठी।